हाय हॅलो गाईज, नमस्कार. मी अमृता आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर इथे गाईज आमच्या वायफायचं कनेक्शन घ्यायला सुरुवात आहे. तर तुम्हाला मी बोलले होते ना, हे गेल्या शनिवारचा ब्लॉग आहे, मी अपलोडच केला नाही. त्यानंतर मी ब्लॉगच टाकला नाही गाईज, मी आता शॉर्ट टाकत आहे. थोडंसं ब्लॉगला मी ब्रेक दिलेला आहे. तर गाईज इथे तो इलेक्ट्रिशियन आम्हाला वायर वळून देत आहे. तर मग नंतर आम्ही हे शनिवारी वायर वळून घेतली आणि रविवारी बाकी बोर्डचं काम केलं. तर इथे आमच्या गुगीचं रडारडी चाललेलं आहे, कारण तिला बाहेर जायचं होतं तिच्या पप्पा संगे. तर इथे काहीच हा रविवारचा दिवस सुरू झालेला आहे. तर इथे बघा आमच्या बोर्ड बसवण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि निम झालेलं होतं. तेव्हाच मी शूट घेतला होता. 1-2 बोर्ड बसवला. खाली ह्या किचनमध्ये आम्ही ड्रिलिंग केलं होतं, कारण की स्टाईल तुटूनी म्हणून त्याला कन्सील करून बोर्ड बसवायचा होता आतून भिंतीच्या. तरी बघा एवढं त्यांनी थोडं कन्सील केलं, ड्रिल मारलं, तरी एवढं त्याची धूळ आणि एकदम छोटे छोटे कन्स. तरी मी बऱ्यापैकी माझ्या किचनला कवर करून घेतलेले होते, कारण की एवढं धूळ त्यांनी आम्हाला अगोदरच सांगितलं होतं, तुमचं जेवण वगैरे सगळं खाऊन घ्या, सगळं कवर करा, कारण की खूप घाण होणार आहे, खूप धूळ होणार होते. आणि माझ्यापाशी जेवढी बेडशीट तेवढी मी बऱ्यापैकी सगळ्यांना कवर करून घेतलं होतं. तुम्ही बघितलंच असे. आणि खूप एवढी घाण होती का, एवढं धूळ झालेली आहे ना. तर मला अजून एकदा दसऱ्यासारखं मला अजून एकदा सगळं घर क्लीन करून घेणार आहे. बेडरूम तर मी पूर्ण पॅक करून घेतली, त्याच्या खाली दरवाजाच्या खाली कापड वगैरे लावून. हॉलमध्ये एवढं काही नव्हतं. मी म्हटलं आता तुम्ही कन्सील करू नका, तुम्ही ठोकून बोर्डचं हे बसवा. तर त्यांनी तिथं नंतर ड्रिल केलं नाही, ते ठोकत होते, तुम्ही बघू शकता. तर हॉलमध्ये एवढं काय ड्रिल झालं नव्हतं, त्यांनी ठोकून काढलं होतं ना, त्याच्यामुळे एवढी काय घाण नव्हती. एवढी घाण होती ना, काही सांगूच नका. आणि हे आम्हाला मायक्रोवेव्ह बसवण्यासाठी आणि वायफायचं कनेक्शन बसवण्यासाठी आम्ही बोर्ड बसवलेला आहे. इथे आमचा बोर्ड बसलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे किचनमधला पण बोर्ड झालेला आहे. तर अशा प्रकारे आमची जर्नी राहिलेली आहे गाईज बोर्ड बसवणे. आणि हे आमचं स्वतःचं घर असल्यामुळे मला वरून बोर्ड बसवायचा नव्हता. तो इलेक्ट्रिशियन म्हणत होता वरून बसवा. नाही, मी म्हटलं आमचं स्वतःचं घर आहे, किती खर्च होईल तेवढा होऊ द्या, पण मला कन्सीलच करून पाहिजे आहे. म्हणून त्यांनी तो वायफायचा आतून एक बोर्ड कन्सील करून आणि हा किचनचा कन्सील करून दिलेला होता. इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा गाईज, आमचं काम झालेलं आहे. हा बोर्ड आम्ही बोर्ड बसवून घेतलेला आहे मोठा. इथे ओव्हन आणि इथे मायक्रोवेव्ह आणि खूप मोठं काम झाले आहे, तुम्ही बघू शकता. का तुम्ही किती घाण आहे आणि मी कधी एवढी साफ करू. मी तरी जुगाड लावला होता बघा. हे काय 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 तरी सुद्धा एवढी घाण आहे गाईज, काय सांगू नका. लय माती झालेली, इथं वेगळीच इथं वेगळीच, लय सगळं साफ करावं लागणार. बेडशीटवर पण छोटे छोटे कण गेलेले आहेत, सगळंच मला साफ करावं लागतं आता, एवढी घाण झालेली आहे. तर बेडरूम आता मी थोडंसं साफ केलेलं आहे, थोडंसं आवरावर केलेले आहे. हे बघा, इथं मी कचरा भरतच होती, तुम्ही पहा. तर हे बघा आमचं वायफायचं कनेक्शन झालेलं आहे गाईज, तुम्ही पाहू शकता. आणि बघा वरती पण एक बोर्ड बसवला आहे. ह्या 2 बोर्डची एवढी घाण, ओ माय गॉड. तर गाईज चला मग आता मी नंतर भेटूया एवढी सगळी घाण झाल्यानंतर. नाही आली तर रिक्षानं जाऊ. चल चल जगतो पापा, चाल. बाई सांगा की, अहो सांगा की, काय तोंड घेऊन बसला. क्लिनिक मग कसला झालाय सुद्धा कळत नाही. क्लिनिक गाईज, तुम्हाला सांगायचंच विसरलं, हा गेल्या शनिवारचा ब्लॉग आहे. तुम्हाला मी म्हटलं होतं ना, तर मी ब्लॉगमध्ये अपलोड पण केलेला आहे की गुगीच्या उलट्या झाल्या होत्या, त्याच रिलेटेड हा ब्लॉग आहे. तर गाईज गुगीला शनिवारी उलट्या झाल्या आणि रविवारी तिला एवढं लूज मोशन झालं ना, की आम्हाला वाटलं की दुसरं काय होणी म्हणून, ॲडमिट करायला लागूनी म्हणून. तिनं दिवसभर खूप लूज मोशन झालं, म्हणून आम्ही पटकन तिला दवाखान्यात घेऊन गेलो, कारण की जास्त काही प्रॉब्लेम नको म्हणून. तर गाईज इथे आम्ही ओला करून गेलेलो होतो, कारण आमच्या इथं तो रविवारी नसतो डॉक्टर. वेस्टला दवाखाना आहे, ईस्टला त्यांचा नालासोपाऱ्याला दवाखाना आहे मोठा, नवोदय हॉस्पिटल, तिकडे आम्ही ओला करून गेलेलो होतो. गाईज खूप लांब होतं म्हणून ओला केलेला होती गेल्या. तर त्या नर्सनं गुगीला लगेच ओळखलं, कारण की गुगी आमची 7 महिन्याची होती तेव्हाच आम्ही फर्स्ट इथं ते ॲडमिट केलेलं होतं. त्यावेळेस पण तिला एवढे लूज मोशन झालं ना, म्हणून ॲडमिट केलं. तर इथे बेड वगैरे चेक करायला घेतलं, नंतर फाईलमध्ये एंट्री वगैरे मारली. आणि तुम्ही बघू शकता आमची गुगी किती मस्ती करते, त्याच्यावरनं उतरणच गेलते. आणि तिथं नर्सनं तिला लगेच पटकन ओळखलं. आणि मी म्हटलं तुम्ही कसं काय लगेच ओळखलं, तर म्हणले चेहरा काय लगेच काय
लक्षात न जात असतं का म्हटली तिचं बसण्याच्या ठिकाणी अशी झोपलेली आहे आणि ते आमच्या सागरला अजिबात पटत नाही. कारण की कुठले पेशंट येतात बसतात करतात आणि आजार असतात, त्याच्यामुळे सागरला असं गुगीनं कशाला वगैरे हात लावला नाही आवडत. गाईस मलाच खवत बसतो, असं करते तसं करते, पुरीला नीट धरत नाही काय नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही, ती कशी पुन्हा हात लावते कुठं पण जाते. असलं काही सुद्धा सागरला पटत नाही. कुणाला हात पण लावत येत नाही, टच पण करू देत नाही, कुणाचं उष्ट पण खाऊन देत नाही. डोक्यानं सर्किट आहे आमचा नवरा गाईच. तर इथं आमच्या गुगीची मस्ती चालू होती आणि गाईच तो डॉक्टरना खूप चांगलेला आहे आणि तो लातूरचा आहे, प्युअर मराठी बोलतो आणि गावाकडचा असल्यामुळे तो आमची जास्त ओळखीचा झालेला आहे. आणि गुगीला तर एवढा पॅम्पर करतो ना तो डॉक्टर की लहानपणापासून आम्ही त्याच्यापाशी घेऊन जातोय. गुगी लहानपणापासून मोठी त्याच्यापाशीच झाली आहे. सारखं आम्ही दवाखान्यात न्यायचो, आमची गुगी सारखी आजारी पडायची. सारखं आमच्या गुगीला एवढं लूज मोशन होत होतं ना गाईस, ती वर्षाची होईपर्यंत आमच्या गुगीला लूज मोशनसाठीच आम्ही दवाखान्यात नेत होतो. आणि डॉक्टर पण तिला म्हणायचं हिला सारखं कसं काही लूज मोशन होते. तर गुगीची गोळ्या औषधं घेऊन आम्ही घरी आलो गाईस आणि तिथून पुन्हा आम्ही ओला करून आले. डॉक्टर मला ह्याला गॅस्ट्रो झालेला आहे, काय चांगलं खायला द्या आणि नारळ पाणी पण द्या. आणि मग त्यांनी बऱ्यापैकी अँटीबायोटिक दिली आणि ORS दिलं, नारळ पाणी पाजा म्हणला. तर इथे काही नंतर आमच्या गोळीमध्ये थोडा फरक जाणवला, ती बऱ्यापैकी कव्हर झालेली होती. ह्याला 15 दिवस झालं मी साफ केलेलं नाही. तर गाईज माझं बऱ्यापैकी क्लिनिंग झालेलं आहे. फक्त मी लादी वगैरे पुसून घेतलेले आहे. असं वरचं काय सामान वगैरे त्याच्यावर धूळ जाऊन बसलेलं आहे ते मी उद्या करणार आहे. आता फक्त पायाला घाण लागू नये म्हणून पुसून घेतलेला आहे मी. माझा किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. फर्निचरला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी झाकलेलं वगैरे होतं. हे पूर्ण फर्निचर पुसून घ्यायचे, ह्याच्यावर धुळले मग थोडी धूळ दिसते. हे बघा तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला नाही, हा बघा हे बघा का तुम्हाला दिसत असेल, हे बघा लय छोटी धूळ आहे. आणि हिथं आतमध्ये पण एवढं सिमेंट आहे ना ह्याला, हे सिमेंट लय भरपूर सिमेंट आतमध्ये गेलेलं आहे. तर मला ते पण साफ करायचं. हे पण झालं. आता फक्त थोडीशी भांडी राहिलेत. आम्ही काही दिवसभर जेवण केलं नाही, बाहेर ऑनलाईन मागवलं होतं, एवढं घरात घाण होती ना. तर सगळं क्लीन झालेलं आहे बघा. ह्याच्यावर मी तुम्हाला दुपारी व्हिडिओ दाखवला होता किती घाण होतं हे. आता मी क्लिनिंग केलेलं आहे. हे कापडं यूज केलेले आहे ते धुवीचे आहेत, हे गुगीचे कपडे. पुन्हा नंतर हे बघा सगळं क्लिनिंग झालेलं आहे. दरवाजा वगैरे थोडं पुसलेत वरून, हे साईडचं जेवढं दिसतंय तेवढं पुसून घ्यायचं राहिलं गाईज. आणि हॉल पण झालेला आहे. आणि हे बघा आमचं वायफायचं कनेक्शन सिस्टमॅटिक आम्ही बसवून घेतलेलं आहे. मला अजिबात असं वेगळं असं ओबडधोबड नाही चालत, एकदम सिस्टमॅटिक पाहिजे. वरती बोर्ड पण बसवला आहे बघा तुम्ही. आणि तिकडं आम्ही मायक्रोवेव्हचा बोर्ड पण बसवलेला आहे पहा. आता आम्ही मायक्रोवेव्ह टाकणार आहे तिथं. आणि हे बघा आमचं झालेलं आहे काम. आणि मी खालची रूम वगैरे सगळी पुसून घेतलेली आहे बघा. गॅलरी पण पुसून घेतलेली आहे. आणि गाईज ना आज बाहेर ना खूप थंडीचं वातावरण आहे. हे बघा माझी गॅलरी पण झालेलं आहे पुसून. आणि हे तेवढे कपडे राहिले माझी धुवायची, मी झाकलेले फर्निचरवर वगैरे, ते आता मी उद्या धुणार, आता मला टाईम नाही. आणि हे बघा माझं सगळं क्लिनिंग झालेलं आहे. हॉल आमची गुगी मॅगी खाते, मॅगीचं पाणी पिते आणि आजारी पडलेलं आहे, तिला लय लूज मोशन झालेत. तिला दवाखान्यात पण दाखवून आणलं आहे आम्ही. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करालच. फ्रेम, TV, फॅन हे सगळं मला पुसून घ्यायचं आहे, ते उद्या घेणार आहे मी दाखवतो, दाखवेन नाही तर नाही दाखवणार. हे बघा माझा हॉल पण झालेला आहे. लय छोटी धूळ आहे गाईज. हे बघा हे पडदे पण मी धुवून घेणार आहे एक 10-12 दिवसांनी, त्याच्यावर पण धूळ गेलेले आहे. तर हे बघा आमचं सगळं काम झालेलं आहे. ह्या दरवाजावरनं पण अशी धूळ गेलेली आहे. मी मायक्रोवेव्ह काढणार आहे, ते बघा आमचा तिथं आहे. काय बर करती तर पाहिजे तर कपाटावर ठेव पाहिजे. आमचं मायक्रोवेव्ह आहे. माझ्या भावाने आम्हाला वास्तव शांतीला गिफ्ट दिलेलं आहे. खूप दिवस झालं पेंडिंगला पडलं होतं, 7 महिने झालं पेंडिंगला पडलं होतं. फायनली आता आम्ही त्याचा बोर्ड बसवून घेतलेला आहे. तर आता चला लेट्स डू इट, आपण काम करूया त्याचं. हिची जागा आहे. आम्हाला काहीच करून दे नाही, धडतीचं पिन पण लावून दे नाही, बघू पण दे नाही त्याचं कसं काय करायचं. आता तुम्ही बघा सारखी उघड झाप करायला लागली, सारखी ह्याच्यावर वाजवते बघा अशी करून. आता बघा बघितलं का,
मगापासून चालू आहे, खाली पण उतर ना, काय कर ना. आता ते ग्लास ठेवायचा ना, ठेवते तो ग्लास तुटते. हा चल हे लाव. हे बघा गाईज, ही अशी करायली. ती पण धडा वाजते बघा कसं. अजून 3 दिवस एकत्रित ब्लॉग आहे, शनिवार रविवार सोमवार. नंतर आम्ही बाहेर गेलो चिल करण्यासाठी, कारण गुगी पण आजारी होती. डॉक्टर बोलले होते तिला नारळ पाणी पाजा. मग आम्ही नारळ पाणी पिली आमची गुगी मस्तपैकी. नंतर घरी जाताना आमच्या गुगीला हा रथ दिसला घोड्याचा, आणि मला बोलले की मला त्याच्यावरच बसायचा. येणच गेली. मग नंतर तिथल्या माणसाने तिला बसवलं. मग मी तर हे बांबूचं झाड आणलं काही 200 रुपयाचं, मला खूप आवडलं म्हणून घेऊन. सागर ऑफिसला गेले होते, सोमवारचा दिवस होता आणि त्या दिवशी लवकरच आले होते घरी, कारण आम्हाला डीमार्टला जायचं होतं. थोडासा किराणा ग्रोसरी पण आणायची होती, कारण आम्ही काहीच भरलं नव्हतं, त्याच्यामुळे मी डीमार्टला गेलो होतो. नंतर आम्ही घरी आलो. क्या हुआ मन? पापा क्या हुआ मन? खा आईस्क्रीम खा. तर हेच आमची इथे गोगी नवीन वर्ड एक शिकलेलं आहे. तर ती न सारखी म्हणते क्या हुआ व्हायचा मतलब काय झालं. तर सागर पलीकडे ते उभं राहिली होती आणि त्यांना म्हणत होती की इकडे, म्हणजे तुला काय झालं इकडे. नंतर आम्ही घरी आलो आणि आईस्क्रीम आणि पनीर आणलं होतं, ते मी फ्रीजमध्ये ठेवलं. तर गुगी खूपच गोंडस आणि क्यूट लँग्वेजमध्ये आजकाल बोलत आहे. मला तर खूपच तिची भाषा आवडते. आणि गाईज, इथेच माझा ब्लॉगचा एंड झाला. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.